सर्व आयटा गँगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल टेक मॅथमध्ये. बघा, जे आपले बरेचसे मुलं नापास झालेले होते किंवा जे रिपीटरचे मुलं होते, हे सर्व रिपीटरच्या मुलांनी जे एक्झाम फॉर्म आहे, हे एक्झाम फॉर्म मागेच काय केले होते, आयटीमध्ये भरलेले होते. आता त्यातले बरेचसे मुलांचे मेसेज आले, कॉल आले, की सर आमचे जे रिपीटरचं एक्झाम आहे किंवा जे टाइम टेबल आहे, हे टाइम टेबल कधी येणार आहे किंवा जी एक्झाम आहे, ही एक्झाम कधी होणार आहे. तर फायनली तुमचं जे काही टाइम टेबल असेल, डिटेल टाइम टेबल, म्हणजे एक्झाम वगैरे कधी होणार, काय होणार, प्रॅक्टिकल कधी होणार, हे डिटेल टाइम टेबल आपल्या वेबसाईटवर आलेलं आहे. काही दिवसांपूर्वीच आलेलं आहे, परंतु ते जोपर्यंत कन्फर्म होत नाही तोपर्यंत व्हिडिओ बनवायचा नाही. त्यामुळे मी थांबून होतो. आता ते टाइम टेबल आपल्याला कन्फर्म झालेलं आहे. DGTवर म्हणजे आपल्या डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंग ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे. तर या ऑफिशियल वेबसाईटवर पण त्यांनी आता ते अपलोड केलेलं आहे. म्हणजे आता याच्यात काही फारसा बदल व्हायची शक्यता नाही आहे. तर ते टाइम टेबल आपण समजून घेऊ, काय काय आहे, नेमकी तुमची एक्झाम कधी आहे, कोणत्या मुलांची कधी आहे. त्यासाठी तुम्ही काय करा, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. कारण 2019 2020 या पॅटर्नचे जे मुलं आहे तेव्हा त्या दरम्यान लॉकडाऊन होतं. त्यामुळे त्या मुलांना जो रिपीटरचा चान्स आहे, या रिपीटरचा चान्सच भेटलेला नाही. त्यांचे पेपर नेमके कसे होणार, जुन्या पॅटर्नने होणार की नव्या पॅटर्नने होणार, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये काय करू, व्यवस्थित समजून घेऊ. तर बघा, आता ही जी आपली डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंग आहे, ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे. या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर आपण थोडंसं खाली खाली आलो. पहिले डाउनलोड कसं करायचं ते समजून घेऊ, मग बघू त्यांनी आपल्याला काय काय दिलेलं आहे. तर या वेबसाईटवर खाली खाली आल्यानंतर इथं काय म्हटलंय त्यांनी, एक्झाम कॉर्नर. या एक्झाम कॉर्नरवर एक नंबरच दिलेलं आहे बघा, डिटेल शेड्यूल फॉर CTS सप्लिमेंटरी एक्झामिनेशन, यावर टिक करायचं. आता यावर टिक केल्यानंतर जे दुसरं पेज येईल, यावर आपल्याला इथं त्यांनी टाइम टेबल दिलेलं आहे. आता जर मी याच्यावर टिक केलं तर हे टाइम टेबल लगेच काय होऊन जाईल, डाउनलोड होऊन जाईल. तुम्ही या पद्धतीने जे टाइम टेबल आहे हे डाउनलोड करू शकता. या वेबसाईटची जर लिंक पाहिजे असेल, ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, टेलिग्राम चॅनलवर, व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुपवर सर्वीकडे भेटून जाईल. ठीक आहे. तर या तुम्ही पण असं टाइम टेबल जे आहे हे डाउनलोड करू शकता. आता मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे, त्यामुळे मी परत डाउनलोड नाही करत. मी डायरेक्ट तुम्हाला आता ओपन करून दाखवतो. ठीक आहे. तर बघू आता त्यांनी काय काय आपल्याला डिटेल दिले. सर्व डिटेल पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवस्थित समजून घेऊ. कधी आलेलं आहे, तर 3 मार्च 2025 रोजी जे टाइम टेबल आहे, हे टाइम टेबल त्यांनी वेबसाईटवर अपलोड केलेलं आहे. त्यानंतर सब्जेक्ट काय म्हटलं आता, डिटेल शेड्यूल फॉर CTS सप्लिमेंटरी एक्झामिनेशन 2024, म्हणजे 2024चं जे CTSचं सप्लिमेंटरी एक्झाम आहे, याची संपूर्ण जी डिटेल आहे, म्हणजे तारखांसहित सर्व जी माहिती आहे, ती आपल्याला खाली दिलेली आहे. सर्वात पहिले आता बघा, 12 फेब्रुवारी ते 8 मार्च. आता याच्यात सर्व ज्या तारखा आहे ना, सर्व तारखा आपल्याला लक्षात घ्यायची गरज नाही. कारण याच्यात काही जे काम आहे, म्हणजे जसं मुलांची माहिती अपलोड करणे किंवा ITचं सेंटर मॅपिंग करणे, म्हणजे कोणत्या मुलाचा कुठे पेपर आहे, हॉल तिकीट जनरेट करणे, यातले अर्धे कामं ITचे आणि स्टेट गव्हर्नमेंटचे असतात. आपल्याला कोणत्या तारखा लक्ष द्यायच्या आहे मुलांना, मी त्याच्यावर फोकस करतो. आपण डायरेक्ट त्याच्याबद्दल बोलू. आता वरच्या जेवढ्या पण तारखा आहे, कुठपर्यंत, इथपर्यंत 10 मार्च ते 21 मार्च, प्रॅक्टिकल अँड इंजिनिअरिंग ड्रॉइंग एक्झामिनेशन मॅपिंग. हे बघा, तर हे काम कोणाचं आहे, नोडल ITI स्टेट, ITI ट्रेनिंग, हे त्यांचं काम आहे. आपल्याला कोणत्या कोणत्या तारखा बघायच्या आहे त्या आपण बघून घेऊ. थोडंसं टाइम टेबल अजून वरती घेतो, म्हणजे सर्व तारखा तुम्हाला एकदम सांगता येईल. आता बघा, आणि नुसता ह्याच तारखा नाही आहे, खाली पण त्यांनी आपल्याला डिटेल दिलेलं आहे, फर्स्ट इयरचं कधी, सेकंड इयरचं कधी. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ व्यवस्थित बघा. आता बघा काय म्हटलंय त्यांनी, 13 मार्च ते 21 मार्च या आपल्या महत्त्वाच्या तारखा आहे. आता 13 ते 21 मार्च दरम्यान काय करायचं आहे आपल्याला, प्रॅक्टिकल अँड इंजिनिअरिंग ड्रॉइंग हॉल तिकीट जनरेशन अँड डाउनलोड. म्हणजे 13 मार्चला तुमचं जे हॉल तिकीट आहे, हे हॉल तिकीट जनरेट होणार आहे. आणि त्याच दिवसापासून, म्हणजे 13 मार्चपासून 21 मार्चपर्यंत साधारण 8 दिवस तुम्हाला मिळतील. तर या 8 दिवसांमध्ये तुम्ही तुमचं जे हॉल तिकीट आहे, हे हॉल तिकीट काय करू शकता, डाउनलोड करू शकता. हॉल तिकीट डाउनलोड करणं खूप गरजेचं आहे. त्यांनी 13 तारीख दिली, तर 13 तारखेलाच रात्री करा. नसेल 13 तारखेला जमत, तर जास्तीत जास्त 14 मार्चला करा. त्याचं कारण असं आहे, तुमची जी एक्झाम आहे, ही एक्झाम कधी, 17 मार्च ते 21 मार्च. 17 मार्च ते 21 मार्च कोणाची येते पण बघून घ्या, पुढे सांगणार आहे मी. तर 17 मार्च ते 21 मार्च दरम्यान ज्यांची ज्यांची एक्झाम राहील, त्यांनी 14 मार्चलाच ते 13-14 मार्चलाच हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या. त्याचं कारण असं आहे, तुमच्याच आयट्यात तुमची एक्झाम होईल असं काही नाही. तुमची जी एक्झाम आहे ही दुसऱ्या आयट्यामध्ये सुद्धा होऊ शकते. आणि त्याचा जो टायमिंग आहे, हा टायमिंग जरी तुम्ही चुकवला, तर परत एकदा तुमचा जो एक्झाम द्यायचा चान्स आहे, हा चान्स मिस होऊन जाईल. आणि यावेळेस जर चान्स मिस झाला, तर परत कधी एक्झाम होईल हे सांगता नाही येत. त्यामुळे तुम्ही 14 मार्चला, 13 आणि 14 मार्च या 2 दिवसाच्या आतच तुमचं जे हॉल तिकीट आहे, हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या, त्याची प्रिंटआउट घेऊन घ्या. आणि त्याचे वार, वेळ, तारीख काय असेल ते सर्व डिटेल बघून घ्या. कसं डाउनलोड करायचं ते मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये सांगून देईल. आता कंडक्ट ऑफ प्रॅक्टिकल अँड इंजिनिअरिंग ड्रॉइंग एक्झामिनेशन, म्हणजे 17 ते 21 मार्च या दरम्यान काय होणार आहे, तुमचं प्रॅक्टिकल आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगची एक्झाम होणार आहे. प्रॅक्टिकल आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग. आता इंजिनिअरिंग ड्रॉइंग कोणत्या पॅटर्नचं आहे, हे जुन्या पॅटर्नचं आहे. म्हणजे जे मुलांनी आता 2019, 20, 21 यावेळेस कोणतं पॅटर्न होतं, मुलांना स्वतः जी ड्रॉइंग आहे, ही ड्रॉइंग ड्रॉ करायची होती.
आताचं जे पॅटर्न आहे, आताच्या पॅटर्नमध्ये आपल्याला कोणता पॅटर्न आहे तर CBT पॅटर्न आहे. CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट. आपण ऑनलाईन पेपर देतो. तर तेव्हाचं हे जे जुन्या पॅटर्नचे जे मुलं आहे, कोणते कोणते इयर खाली सांगणार आहे मी. पण त्या सर्व मुलांचं प्रॅक्टिकल एक्झाम आणि CBT सॉरी इंजिनिअरिंग ड्रॉइंगची एक्झाम ही कधी होणार आहे? 17 मार्च ते 21 मार्च. 17 मार्च ते 21 मार्च. त्यानंतर पुढच्या 2 आपल्यासाठी महत्त्वाच्या तारखा आहे इथून 20 मार्च पासून 20 मार्च ते 31 मार्च. आता यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, CBT हॉल तिकीट डाउनलोडिंग म्हणजे 2021 नंतरचे जेवढ्या पण पॅटर्नचे मुलं असतील, जे इयर पॅटर्न आहे, ज्यांनी ऑनलाईन पेपर दिले, या सर्व मुलांची जी एक्झाम आहे, या एक्झामचं हॉल तिकीट तुम्हाला कधी डाउनलोड करायचं आहे तर 20 मार्च पासून 31 मार्च पर्यंत. जास्त जो मुलांचा लॉट आहे तो याच दरम्यान असेल. कारण आता बरेचसे जे नापास झालेले मुलं आहे 2021 नंतरचेच आहे. तर ह्या ज्या मुलांची एक्झाम आहे CBT, ही CBT एक्झाम कधी होणार आहे? 25 मार्च ते 31 मार्च. 25 मार्च ते 31 मार्च या 6 दिवसात दरम्यान होणार आहे. तर तुम्हाला हॉल तिकीट त्याचं कधी डाउनलोड करायचं? 20 मार्च ते 31 दरम्यान. वरती जे सांगितलं तेच रिपीट करेल. 20 मार्च त्यांनी सांगितलं आहे ना, तर 20 ते 21 या 2 दिवसातच तुम्ही काय करा, तुमचे जे हॉल तिकीट आहे, हे हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या. कारण म्हणजे तुमच्या सोबत जर तुमचा कोणी मित्र नापास झाला असेल किंवा आणखी कोणी तुमचा कलिग असेल, एकाच आयट्यातले मुलं असतील, तर प्रत्येकाचा पेपर सेम दिवशी येईल हे गरजेचं नाही आहे किंवा सेम ठिकाणी येईल हे पण गरजेचं नाही. कोणत्या मुलांचा पेपर वेगळ्या दिवशी असेल, वेगळ्या टायमिंगला असेल, वेगळ्या आयट्यामध्ये असेल. त्यामुळे तुम्ही हे सर्व आधीच डाउनलोड करून आणि ती माहिती तुमच्याजवळ राहू द्या. आणि फायनल जे तुमची एक्झाम आहे CBT ही कधी होणार आहे? तर 25 मार्च ते 31 मार्च यामध्ये या 6 दिवसांमध्ये कोणती पण तुमची तारीख असेल आणि कोणता पण तुमचा वेळ असेल. समजा 25 मार्चला 4 बॅच असतात. 25 मार्चला सकाळी 7:30ला, 11:30ला, 2:30ला, 4:30ला. तर अशा 4 बॅचमध्ये तुमचा कधी पण येऊ शकतो. तुम्हाला त्याच दिवशी आणि त्याच वेळेला तिथं हजर राहायचं आहे. इतर दिवशी किंवा इतर वेळेला तुमची एक्झाम होणार नाही. मागच्या वेळेस याच चुकीमुळे बरेचसे जे मुलं आहे यांचं पेपराला अब्सेंट करून आलेले आहे. म्हणजे त्या मुलांची एक्झाम 25 मार्चला, मुलं जातात 26 मार्चला. एक्झाम सकाळी 11:30 वाजता, मुलं जातात 2:30 वाजता. याच्यामुळे काय झालं त्यांची आणि तिथं जाऊन एक्झामिनरशी डोकं लावतात. पण ते डोकं लावून काही उपयोग नाही आहे. कारण त्यांनी जो टायमिंग आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे त्यांनी एवढ्या दिवसांपूर्वी हे टाइम टेबल आलेलं आहे. हे टाइम टेबल 3 मार्चला आलेलं आहे. ठीक आहे. जरी आता आपल्यापर्यंत 8, 9, 10, 11 मार्चपर्यंत जरी पोहोचलं, तरी एवढे दिवस आपल्या हातात आहे. तर या दिवस हे एवढं आधी द्यायचं कारण हेच आहे, की मुलांनी त्या वेळेवर त्या दिवशी तिथं पोहोचलं पाहिजे. तर या तारखा खूप महत्त्वाच्या आहे. या तुम्ही लक्षात राहू द्या. त्यानंतर कंडक्ट ऑफ CBT एक्झाम. तर या 6 दिवसांमध्ये तुमची जी CBT एक्झाम आहे, ही CBT एक्झाम होणार आहे. आता या एक्झाममध्ये थोडंसं खाली खाली जाऊ आपण. अजून एक याच्यात महत्त्वाचं पेज आहे. हां. तर आता या एक्झाममध्ये जसं मी तुम्हाला वरती सांगितलं, की प्रत्येक पॅटर्नचे जे मुलं आहे, यांची एक्झाम वेगवेगळ्या दिवशी, वेगवेगळ्या तारखेला. असं का बरं? ते पण आता सांगतो. बघा, सर्वात पहिले 17 मार्चला सोमवारी सकाळी 10 वाजता कोणती एक्झाम होणार आहे? इंजिनिअरिंग ड्रॉइंग फॉर ॲप्लिकेबल ट्रेड. इंजिनिअरिंग ड्रॉइंगची एक्झाम होणार आहे. फॉर ॲप्लिकेबल ट्रेड. ॲप्लिकेबल म्हणजे काय? ज्यांना इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा विषय आहे, त्यांचीच होणार आहे. उदाहरणार्थ आता समजा कोपा असेल, नॉन इंजिनिअरिंग ट्रेड असेल, फॅशन असेल, पेंटर असेल किंवा आणखी दुसरा कोणता ट्रेड असेल, ज्यांना इंजिनिअरिंग पेंटर नाही, पण दुसऱ्या ज्या नॉन इंजिनिअरिंग ट्रेड असेल, ज्यांना इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा विषय नाही, त्यांना हा पेपर द्यायची गरज नाही आहे. त्यामुळे जे जे ॲप्लिकेबल ट्रेड आहे, त्या ॲप्लिकेबल ट्रेडमधले पण फर्स्ट इयरचे आणि फर्स्ट इयरचे 2 वर्षाच्या कोर्साचे आणि फर्स्ट इयर 1 इयर ट्रेडचे ज्यांचं ॲडमिशन 2020 मध्ये झालं आहे. याचा अर्थ ज्या मुलांचं ॲडमिशन 2020 मध्ये झालं आहे, असे मुलं जे 2 इयर ट्रेडचे पण फर्स्ट इयरला आहे. म्हणजे समजा तुम्ही आता फिटरला आहे, ठीक आहे. तुम्ही आहे फिटरला. फिटर किती वर्षाची ट्रेड आहे? 2 इयरची. पण याच्यातले जे फर्स्ट इयरचे मुलं आहे त्यांची एक्झाम होणार आहे किती तारखेला? 17 मार्चला सकाळी 10 वाजता. कसली एक्झाम होणार आहे? इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि प्रॅक्टिकलची. त्यानंतर 17 मार्चलाच दुपारी 2:30 वाजता कोणाची एक्झाम होणार आहे? इंजिनिअरिंग ड्रॉइंगची. कोणत्या मुलांची? सेकंड इयरच्या मुलांची. ज्यांचं ॲडमिशन कधी झालं आहे? 2019ला. ज्यांचं ॲडमिशन कधी झालं आहे? 2019ला. यामधले पण कोणते मुलं? तर सेकंड इयरचे मुलं. ठीक आहे. आणि कसली एक्झाम? इंजिनिअरिंग ड्रॉइंगची. हे मी तुम्हाला सांगितलं 17 मार्चबद्दल. आता थोडंसं आपण खालच्या बाजूला सरकू. बघा आता 18, 19, 20, 21 आता या 4 दिवशी कोणाकोणाच्या आणि कशा कशा एक्झाम आहे. आता 18 मार्चला मंगळवारी आणि 19 मार्चला बुधवारी सकाळी 9:30 वाजता काय होणार आहे? तुमचा ट्रेड प्रॅक्टिकल होणार आहे. ट्रेड प्रॅक्टिकल फॉर ऑल ट्रेड. जेवढा पण ट्रेड असतील त्या सर्व मुलांचं ट्रेड प्रॅक्टिकल होईल. पण कोणत्या? फॉर ॲडमिटेड फॉर ट्रेनीज ऑफ फर्स्ट इयर ऑफ 2 इयर अँड 1 इयर ट्रेड ॲडमिटेड इन इयर 2020 अँड 2023. म्हणजे असे मुलं ज्यांचं ॲडमिशन 2020 ते 2023 या दरम्यान झालेलं आहे. त्यामधले पण कोणते? तर फर्स्ट इयरचे मुलं. त्यामधले पण कोणते?
तर फर्स्ट इयरचे मुलं. म्हणजे जर तुमचं फर्स्ट इयरचं प्रॅक्टिकल तुम्ही फेल असाल किंवा फर्स्ट इयरचा ड्रॉइंग एक्झाम फेल असाल तर त्याच दिवशी तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे. इथं मी कसलं सांगतोय तुम्हाला तर प्रॅक्टिकल एक्झामचं. कोणत्या? फर्स्ट इयरच्या मुलांचं. इयर कोणतं? 2020 ते 2023 यांच्यामध्ये तुमचं कुठे पण ॲडमिशन असेल तरी. त्यानंतर 20 आणि 21 मार्चला म्हणजे गुरुवार आणि शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता कोणाचं प्रॅक्टिकल होणार आहे तर ट्रेड प्रॅक्टिकल फॉर ऑल ट्रेड्स फॉर ट्रेनिज ऑफ सेकंड इयर ऑफ टू इयर ट्रेड ॲडमिटेड इन इयर 2019 अँड 2023. म्हणजे अशी मुलं ज्यांचं ॲडमिशन झालं आहे 2019 ते 2023 या दरम्यान. पण यातले पण कोणते? जे सेकंड इयरचे मुलं आहे. वरती आपण कोणते बघितले तर फर्स्ट इयरचे मुलं. तर जे सेकंड इयर नापास झालेले आहे प्रॅक्टिकल एक्झाम असेल तर त्या मुलांची जी प्रॅक्टिकल एक्झाम आहे ही कधी होणार आहे? 20 आणि 21 या 2 दिवशी होणार आहे. बरेचसे 2 दिवस का चालते? बरेचसे मुलांचे जे जॉब आहे हे जॉब एका दिवसात पूर्ण होण्यासारखे नसतात. त्यामुळे ही जी काय मुलांची एक्झाम आहे ही 2 दिवस सुद्धा चालते. तर कधी होणार ती? सकाळी 9:30ला. त्यानंतर तुम्हाला 1 ते 1:30 दरम्यान जो लंच ब्रेक आहे हा लंच ब्रेक सुद्धा मिळणार आहे. ऑलरेडी हे बऱ्याचशा मुलांना या सर्व गोष्टी माहिती असेल. याच्यात महत्त्वाचं काय होतं फक्त तुमच्या जेवढ्या पण इम्पॉर्टंट डेट्स होत्या, तारखा होत्या, या तारखा तुम्ही आता काय करा लक्षात ठेवा. परत तुम्हाला एक्झाम द्यायचा चान्स भेटणार नाही. त्यानंतर आता हे जे PDF आहे हे तुम्हाला वेबसाईटवरून डाउनलोड करायची असेल तर मी ऑलरेडी सांगितलं कसं करायचं. जर टेलिग्राम चॅनलवर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आपला व्हॉट्सअप कम्युनिटी पण ग्रुप आहे तिथं पण तुम्ही जॉईन होऊ शकता. तिथं आपल्याला PDF तर नाही शेअर करता येणार पण याचा जो स्क्रीनशॉट आहे हा स्क्रीनशॉट आपल्याला भेटून जाईल. या व्हिडिओमध्ये एवढंच. जी काय महत्त्वाची माहिती होती ही मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आहे. माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती इंजिनिअरिंग ड्रॉइंगचे महत्त्वाचे MCQ तसेच ES मॅथचे जेवढे पण महत्त्वाचे MCQ या महत्त्वाच्या MCQचे पण तुम्ही व्हिडिओ जे आहे हे व्हिडिओ बघू शकता. ते तुम्हाला एक्झामला कामात येईल. यानंतर पण तुम्हाला जर काही अडचण असेल की सर एक्झाम पॅटर्न कसं आहे आम्ही आता विसरलो किंवा कोणते कोणते प्रश्न येण्याची शक्यता आहे किंवा सर एखादं लेक्चर घ्या तर अशी तुमची काही इच्छा असेल तर खाली कमेंट करा. आपण ती पण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचून देऊ. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू.